तत्काळ. कोण काय त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडनं अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात विधानसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी पत्र दिले, ज्याचा मी आता उल्लेख केला ते. आता तुम्ही आधी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जे जयंतरावांनी त्यांच्याकडे मांडलं ते. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती, तुमच्या म्हणजे तुमच्या नाही चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती 6 वाजता गायब होते. ती 6 वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का काय दिली का. त्या संपूर्ण बातमीबद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहित नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातलं काहीच माहित नाही, माहिती घेऊन सांगतो. ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरनं गायब झाले ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवले गेले. मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय हा तो प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली, त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो. विधानसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी त्या पत्राला कुठलाही प्रतिसाद आयोगाकडून मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग जर त्या पत्राला जर प्रतिसाद मिळाला नसेल तर आता तुम्ही सगळी एक्सरसाइज करताय, त्याला प्रतिसाद मिळाला कशावर? 12 ऑगस्टला आम्ही 19 ऑक्टोबरला हे पत्र कार्यालयात येऊन दिलेलं आहे. केंद्रीय आणि त्यांना भेटलोही आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाडजी स्वतः जाऊन तिथं 2-3 जण जाऊन भेटले, त्यांना हातात दिलं, पण त्याचा कोणताही कॉग्निजन्स त्यांनी घेतला नाही. आणि केंद्रीय निवडणूक आयोगालाही हे पत्र पाठवण्यात आलेलं 1 महिना आधी विधानसभेच्या, आणि त्यात कॅटेगरिकली म्हटलेलं आहे की सोयीची नावं ठेवतायत, गैरसोयीची नावं काढतायत, खाली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, हिरव्या पेनाने टिक करा, सोयीची असतील ती, गैरसोयीची असतील ती लाल पेनाने टिक करा, लाल पेनाची नावं उडवण्याचा कार्यक्रम झाला. हे आम्ही सर्रासपणाने आधी 1 महिना आधी त्यांना, हे चाललं होतं ग्रासरूट लेवलला आणि कुणीतरी हे मॉनिटर करत होतं, हे कळत होतं आम्हाला, म्हणून आम्ही तक्रार केली. पण निवडणूक आयोगाने कोणता प्रतिसाद दिला नाही. निवडणूक आयोगाची स्टाईल अशी आहे की कोणी कुठल्याही राजकीय पक्षाने तक्रार करायची, ती त्यांना बासनात गुंडाळून ठेवण्याची त्यांची प्रथा दिसते. आता हे महाराष्ट्रात चालू देणं शक्य होणार नाही, कारण प्रत्येक वेळेला अशा कृतीने सगळ्या कृत्या अशा करायच्या आणि निवडणुका वेगळ्या दिशेने न्यायच्या असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही एकत्रितपणानं आपल्याला निवडणूक आयोगाला सगळी माहिती दिलेली आहे. माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत, घर डॅश आहे, 0 नंबर आहे. एक मिनिट, ती फक्त यादी एकदा वाचून द्या का एकेका घरात किती. आता फोटो बघाची तुम्ही दाखवलेत ना त्या माझ्याकडे आता बाकीचे ते जरा आपण ऐका. आता हे सुषमा गुप्ता नालासोपारा मतदारसंघ, या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं, कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला. 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापपर्यंत त्यांना माहीत नाही की हे मी त्यांनी आधी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं, कसं काढलं, कुणी काढलं. हे मुरबाड मतदारसंघात मतदार घराच्या पुढं नुसता डॅश लिहिलाय, घर क्रमांक नाही, नुसता डॅश असणारी 400 मतं आहेत. दुसरं पुढं त्यांनी त्याच पद्धतीने पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये एका याच्यात 869 घर आहेत, 869 मतदार आहेत एकाच ठिकाणी, याची तक्रार केली आम्ही. मध्य नाशिकमध्ये 813 मतं आहेत, हे सगळे पुरावे आहेत ना याला जोडलेले, असं मोकळं बोलत नाही, विथ एव्हिडन्स आहे. 813 3829 नाशिक मध्य मतदारसंघातलं घर आहे, त्या घराचा नंबर आहे 3829 आणि 813 वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत. बडनेराला 0 क्रमांक, घर क्रमांक 0,
असे शून्य मतदार असणारे मगाशी मी आकडा सांगितला तेवढे हे आहेत, एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडं. असं नाही की हवेत बोलतोय. त्यामुळे काही मी ऐकलं आता याच्यात विशेषतः अशोक पवार यांचा जो मतदारसंघ आहे शिरूरचा, त्यांना केसनन गावात त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घर क्रमांक 1च असणारे 188, एकाच घरात 188 मतदार आहेत आणि ते घरच नाहीये त्या गावात.